डॉगच्या कुठलाही एक बॉडी पार्ट ऑब्झर्व करून तुम्ही डॉगच्या डोक्यात काय चाललंय याचा अंदाज लावू शकत नाही. जेव्हा डॉग घाबरलेला असतो तेव्हा त्याचे कान हे पूर्णपणे मागे गेलेले असतात. बेसिकली इफ डॉग इज काम then and then only he could be a submissive, and that's why I always say that your dog should be always calm and submissive. आणि डॉग जर ॲग्रेशन मध्ये असेल तेव्हा तो ते डोळे मोठे करतो, जसं आपण रागाला आपले डोळे मोठे होतात, राईट? सो सिमिलरली त्याचेही डोळे तसेच होतात. नमस्कार प्रेक्षक, आपलं स्वागत आहे स्वतःसाठी या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये. आणि आपण पाहत आहात स्वतःसाठी इनसाईड स्टोरीज. आज आपल्यासोबत आहेत विक्रांत देशमुख, पॉ कनेक्ट विथ विक्रांत याचे फाउंडर. आणि मागच्या एपिसोडमध्ये पण आपण भरपूर गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेतल्या आणि या नवीन एपिसोडमध्ये पण आपण भरपूर सारे प्रश्न विचारणार आहोत आणि त्याचे उत्तर आपल्याला मिळणार आहेत. तर चला सुरुवात करूया आपल्या नवीन एपिसोडला विक्रांतजींबरोबर. विक्रांतजी, आपलं स्वागत आहे. यात मला जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे टेल सॉफ्ट्स आणि इयर सिग्नल्स म्हणजे कॅनिन बॉडीचं डिकोडिंग, त्याचं लँग्वेज काय असतं. तर यात मला पहिला प्रश्न विचारायला आवडेल की जे कुत्री आपले आहेत, जे डॉग्स आपले आहेत, ते शेपूट हलवतात, म्हणजे शेपूट हलवणं याचा अर्थ नेहमी आनंदच असतो का? सर्वात मोठा गैरसमज हा आहे आणि मेजरली डॉग बाईट्स याच गैरसमजाने होतं, राईट? वॅगिंग टेल मीन्स हॅपी डॉग, फ्रेंडली डॉग, आणि लोक अप्रोच करतात आणि मग तिथे डॉग बाईट होतो. बेसिकली डॉगच्या कुठलाही एक बॉडी पार्ट ऑब्झर्व करून तुम्ही डॉगच्या डोक्यात काय चाललंय याचा अंदाज लावू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला डॉगचं नोजपासून ते त्याच्या टेलपर्यंत अख्खी बॉडी बघावी लागते आणि त्यातून तुम्हाला तो अंदाज लावायचा असतो की नक्की त्याच्या डोक्यात काय काय विचार चाललेले आहेत. एक्सटर्नल फॅक्टर्स पण असतात, आसपासचं वातावरण काय, ट्रिगर फॅक्टर काय झाला, आणि मग ती डॉगची बॉडी लँग्वेज. पण जर आपण शेपूट, तुमच्या प्रश्नाचं पिंपट उत्तर द्यायचं झालं तर जेव्हा डॉग आनंदी असतो तेव्हा आता ना हे डॉगची ब्रीड आणि त्याचं वय याच्यावर सुद्धा खूप गोष्टी फरक पडतात. जर एखाद्याची हेवी टेल असेल, लॉंग टेल असेल, तर नॉर्मल डॉगसारखी अशी वर टेल करून वॅग नाही करू शकणार. अच्छा, राईट? सो त्याची थोडीशी मिडलमध्ये राहते. शॉर्ट डॉग असेल तर त्याची फ्लॅट राहते. ब्रीड वाईज फरक पडतो. पण ऑन अन ॲव्हरेज आपण म्हणायचं झालं तर जर डॉग आनंदी असेल, एक्सायटेड असेल, तर दोन पद्धतीने तो त्याची टेल वॅग करतो. एक असते जी फक्त टेल वॅगिंग असते, जी पॅरलर पण असू शकते टू शो की मी आनंदी आहे, आणि ती हाय पण वॅगिंग असू शकते, राईट? आता मी फक्त हे टेलचं बोलतो, याचा अर्थ फक्त टेलकडे बघायचं नाही आहे, मी मगाशी म्हटलं तसं, राईट? कारण का ॲग्रेसिव्ह डॉग पण अशाच पद्धतीने टेल हलव, राईट? आणि दुसरी पद्धत जी असते ही एक्साइटमेंट दाखवायला, डॉग त्याच्या कमरेपासून ती टेल हलवतो. सो लिटरली असा तो नुसती टेल नाही हलवत, तो कंबर पण हलवतो, म्हणजे शरीर इतकं रोज रिलॅक्स झालेलं असतं. दुसरं एक असते त्याची टेल हलवण्याची पोझिशन की तो असा थोडासा टिल्ट होऊन झालेला असतो. टिल्ट होऊन तो अशी टेल वॅग करतो. सो या पद्धतीने टेलची वॅगिंग होते. डॉग जर फिअरफुल असेल किंवा नर्वस असेल कुठल्या गोष्टीला, तर परत एकदा ब्रीडनुसार ह्या गोष्टी होतात. एक तर त्याची शेपूट खाली जाते दोन पायाच्या मध्ये, किंवा लिटरली ती डक म्हणजे दोन पायाच्या आतून ऑलमोस्ट ऑल पोटाला टच होईल. अच्छा, ज्याला डकिंग म्हणतात, ती डक तो करतो. या पद्धतीने ती टेल पोझिशन असते फिअरफुल किंवा नर्वस डॉगची. याच्यामध्ये अजून एक परत एकदा हे असतं की जसं एक्सायटेड डॉग त्याची कंबर लूज ठेवलेली असते, तशी इथे त्याची कंबर जी आहे ती स्टिफ झालेली असते आणि ती अशी खाली वाकलेली असते. म्हणजे टेलचा जो बॉटम आहे तो असा खाली वाकलेला असतो, तो स्वतःला छोटं करण्याचा प्रयत्न करत असतो. सो या पद्धतीने टेल पोझिशन असते. डॉग जर ॲग्रेसिव्ह असेल तर ती टेल पोझिशन अपवर्ड असते. वन्स अगेन डिपेंडिंग ऑन ब्रीड हे मॅटर करतं, पण ऑन ॲव्हरेज ती अपवर्ड असते आणि ती स्टेडी असते आणि त्याच्या बॉडीमध्ये तुम्ही टेन्शन बघता, म्हणजे ती अशी स्टिफ असते. दुसरी त्याच्यामध्ये एक असते ती वॅगिंग असते, पण ती कुठल्या तरी एका साईडलाच वॅगिंग असते. सो ती मेजरली डॉमिनन्स आपण म्हणतो की तो एकतर राईट साईडला असंही होईल, राईट साईड सेंटर, किंवा लेफ्ट साईड सेंटर, किंवा अशी ती स्टिफ असेल. सो डिपेंडिंग ऑन हिज ब्रेन साईड
टेलची साईज बदलू शकते. ओके. जर तुमचा डॉग हा अलर्ट झाला असेल तर परत एकदा त्याची टेल पोझिशन जी आहे ती सिमिलर टू ॲग्रेशनच्या की वर येते आणि ती स्टेडी होते. पण इथे ना टेन्शन नसतं. जे ॲग्रेशनमध्ये जी बॉडी टेन्स बघता तसं ते टेन्स नसतं, पण ते तुम्हाला बॉडी लँग्वेजमध्ये दिसतं की ही इज फोकस टू समवर, एका पर्टिक्युलर दिशेने. अलर्ट झालेला डॉगचे इयर्स, त्याचं हेड, त्याचं स्पाईन कॉर्ड, त्याची पाठ आणि त्याची टेल ही ऑलमोस्ट ऑल एका रेषेत असते. कारण का तो त्याचं सर्व ज्ञानेंद्रिय जे आहेत ना तो त्या ठिकाणी फोकस केले असतो. मग वास, डोळे, साऊंड, हे सगळ्याचं तो कॉन्सन्ट्रेशन त्या डायरेक्शनकडे केलं असतो, सो दॅट ही विल गेट मॅक्सिमम इनपुट्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. सो दॅट्स हाऊ हिज टेल पोझिशन. वन ऑफ द इम्पॉर्टंट बॉडी पार्ट टू अंडरस्टँड डॉग सायकोलॉजी. कारण का डॉग फॉर्च्युनेटली माणसांसारखा नाही आहे. त्याच्या मनात जे चालतं ना ते प्रतिबिंबित त्याचे शरीर करत असतं. माणूस तसं नसतो. चेहऱ्यावर हसू असेल पण मनात काय विचार चाललेले असतील देवा माहित. पण हा टेल पोझिशनचा जर विषय असेल तर या काही पोझिशन आहेत जे डॉग डिस्प्ले करतो. आणि जसं त्यांची कानांची पोझिशन असते, ते वेगवेगळ्या दिशेला असतात, तर मग त्याच्या मागे काय असतं, म्हणजे त्याची काय भावना असते, ती आपल्याला काय दर्शवतं? फाईन. आता परत एकदा हे ब्रीडवर अवलंबून असतं. एक तर इरेक्टेड इयर्स असतात, कान असे उभे राहिलेले असतात, किंवा फ्लॉपी इयर असतात. सो जर्मन शेफर्डचे जे कान आहेत दॅट्स इरेक्टेड इयर्स, आणि लॅब्राडॉर्सचे जे कान असतात किंवा गोल्डन रिट्रीव्हर ते फ्लॉपी इयर्स, खाली पडलेले कान असतात. त्याच्यामुळे सुद्धा या पोझिशन्स थोड्या वेगवेगळ्या होतात. प्लस डॉगचं स्कल, काही ब्रीड्सचं स्कल हे असं मोठं असतं, काहींचं निमिळतं असतं, त्याने सुद्धा ह्या पोझिशनमध्ये थोडाफार फरक पडतो. पण वन्स अगेन ऑन अन ॲव्हरेज जेव्हा डॉग घाबरलेला असतो तेव्हा त्याचे कान हे पूर्णपणे मागे गेलेले असतात. अच्छा. आता मी फक्त कानांची पोझिशन सांगतोय परत एकदा. आपल्याला सर्व बॉडी बघावी लागते खरं. कारण का जेव्हा डॉग सबमिसिव्ह असतो तेव्हा सुद्धा त्याची कानांची पोझिशन अशीच कलला चिटकून मागं गेलेली असते. दॅट्स अ सबमिशन. तो काय तुम्हाला घाबरलेला नसतो. अलर्ट जेव्हा डॉग असतो तेव्हा जर इरेक्टेड इयर्स असतील त्याचे तर ते स्ट्रेट असे अंटेनासारखे असे उभे राहतात फोकस करायला. आणि जर तुम्ही केसाळ जर डॉग असेल तर तुम्ही बघाल की त्याच्या केसाच्या कानाच्या आतले इथे बॉर्डरला जे केस असतात ना ते सुद्धा अँटिनाचं काम करतात. जर तुम्ही मायन्युटली ऑब्झर्व केलं तर त्या केसांच्या ह्याच्यामधनं सुद्धा ते साऊंड्स घेण्याचा प्रयत्न करतात. बेसिकली तो साऊंड डायरेक्ट करतात आतमध्ये कानांमध्ये. सो जास्तीत जास्त त्यांना इनपुट मिळावा म्हणून. डॉग जर फ्रेंडली आणि तर जो फ्लॉपी इयर्सचा डॉग असेल तर त्याचे कान जे असे साईडला असतात ते असे होतात. ही पोझिशन होते अलर्ट डॉगची. ॲग्रेसिव्ह डॉग असेल तर ॲग्रेसिव्ह डॉग वन्स अगेन अलर्ट पोझिशनच्या ज्या पोझिशन मी सांगितल्या त्याच पोझिशनमध्ये असतात, पण त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेस जाणतो. त्याचे कान नुसतेच असे अलर्ट नसतात झालेले, असा स्टिफनेस तुम्हाला जाणतो. एक प्रकारचा टेन्शन त्याच्या कानांमध्ये आपल्याला जाणवतो. फ्लॉपी इयर्स जे असतात तेही त्याच पद्धतीने त्यांची कानांची पोझिशन असते. नर्वस जेव्हा डॉग होतो, नर्वस इन द सेन्स आय विल से अनशुअर जेव्हा डॉग असतो तर इरेक्टेड जे कानं असतात त्याचे ते साईडला होतात. सो असे कान होतात ते जे इरेक्टेड असे सरळ असतात ते असे साईडला होतात. आणि ते जर फ्लॉपी इयर्सचा असेल तर ते स्लाइटली मागे होतात. ते पूर्ण स्कलला लागून मागे नाही जात, ते स्लाइटली मागे जातात. सो दॅट्स इयर पोझिशन ऑफ व्हेरियस डॉग्स मेंटल स्टेट. आणि जसं असतं की त्यांचे कामिंग सिग्नल्स असतात, म्हणजे ते नेमकं काय असतं? ओके. सगळ्यात सोपी डॉगची बॉडी लँग्वेज आहे ही, की डॉग काम आहे की नाही हा सर्वसामान्य माणूस सहजपणे ओळखू शकतो. वेन युअर डॉग इज काम, त्याची पूर्ण बॉडी ही तुम्हाला रिलॅक्स दिसते. नोजपासून ते टेलपर्यंत कुठलं हे टेन्शन नाही. आय एम टोटली रिलॅक्स, आय एम सेफ, आय पुट अ फेथ ऑन यू. म्हणजे अगदी बाहेरचा जरी अनोळखी माणूस आला तरी ही इज लाईक येस आय एम कॉन्फिडंट इनफ, आय नो देर इज नो थ्रेट. मग अशा केसमध्ये काय होतं की डॉगची स्कल जे आहे, तोंड जे आहे हे थोडंसं खाली जातं, स्लाइटली खाली जातं. सो
काइंड ऑफ शोईंग द सबमिशन, राईट. जर कोणी डॉमिनेट करणारा व्यक्ती तिथे असेल आणि त्या डॉगला जर सिग्नल द्यायचा आहे त्या व्यक्तीला किंवा त्या दुसऱ्या डॉमिनंट डॉगला दॅट आय एम नॉट अ थ्रेट टू यू, आय एम अ काम, आय एम नॉट हिअर टू चॅलेंज, तेव्हा तो काय करतो, तेव्हा मान अशी होतो, शोईंग नेक. सो बेसिकली तो आय कॉन्टॅक्ट ब्रेक करतो. सो दिस इज अनदर कॅमिंग सिग्नल. सो एका टेरिटरीतला डॉग, एका कॉलनीतला गल्लीतला डॉग दुसऱ्या गल्लीत जात असेल आणि समोरचे डॉग जर ते त्याला बघत असतील आणि ह्याला जर मेसेज द्यायचा आहे की मी फक्त तुमच्या टेरिटरीतनं बायपास होतोय, मी काही, बिकॉज डॉग्स आर टेरिटोरियल, मी काही त्याच्यावर चॅलेंज करायला नाही येते, त्यावेळेला तुम्ही बघाल तो डॉग असा करतो, आय कॉन्टॅक्ट ब्रेक करतो, तो असा करतो. तर दॅट्स अ सिग्नल. चॅलेंज कधी होतं, जेव्हा मी स्ट्रिक्ट आय कॉन्टॅक्ट मेंटेन करतो, राईट, आणि मी ते ब्रेक करतो, याचा अर्थ मी असं तुमच्याशी भांडू नाही शकत ना, राईट. सो तो प्रकारचा एक कामी सिग्नल असतो. दुसरी, बॉडी ते लोअर केलेली असते आणि टेल वॅगिंग असते, पण ती फास्ट नसते, लाईक एक्साइटमेंट. फास्ट टेल वॅग किंवा कंबर पण हलते, ह्याच्यामध्ये हलू शकते, पण फास्ट नाही. अच्छा. स्लोली ते दाखवतं आणि डॉग त्याच्या बॉडीला हलकासा कर्व करतो या पद्धतीने, आणि तो तुम्हाला एक तर असा साईडवेज देतो, म्हणजे असा, इफ आय एम दॅट डॉग, मी येईन आणि माझी पाठ अशी कर्व करून तुमच्याजवळ ठेवली, राईट. सो ही पोझिशन अशी आहे जिथे डॉग कुठल्याही पद्धतीने चॅलेंज करू शकत नाही आणि डॉग इज कम्फर्टेबल यू टचिंग हिम. आणि तुम्ही माझ्याही व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघाल, अगदी चिवावा सगळ्यात छोटी डॉग ब्रीड आत्ता माझ्याकडे आहे, ते रॉटविलर, बेल्जियम मॅनियन्सपासून सगळे डॉग जेव्हा मला ग्रीट करतात तेव्हा ते असेच येतात, असे येतात आणि कर्व करून उभे राहतात. दॅट्स अ सिग्नल यू कॅन पेट. इथे माझा मी मालक किंवा मी ट्रेनर, मी कोणतरी फार ह्याला हा नसतो, हा रिस्पेक्ट असतो. इफ यू आर ओके, टेल मी दॅट इट इज ओके इफ आय टच यू. आणि मग जेव्हा डॉग मला हा सिग्नल देतो तेव्हाच मी त्याला या पद्धतीने टच करत असतो. दुसरा कामिंग सिग्नल याच्यामध्ये असतो की डॉग त्याची बॉडी तुमच्या बॉडीच्या खाली घालवतो. सो सपोज माझा हात असा इथं असेल, तो डॉग येऊन आणि त्याचं डोकं इथं ठेकतं. सो गेटिंग अंडर हिज बॉडी और एनी बॉडी पार्ट अंडर युअर बॉडी पार्ट, किंवा दोन पायाच्या मध्ये येऊन तुमच्या खाली बसतो. हे एक प्रकारचे सबमिशन आणि कामिंग हे दोन्ही सिग्नल्स असतात. बेसिकली इफ डॉग इज काम, then and then only he could be a submissive, and that's why I always say that your dog should be always calm and submissive. So त्याची जर ही बॉडी लँग्वेज असेल, याचा अर्थ तुमचा डॉग इथून शांत आहे आणि तो कुठेही चॅलेंज, हायरार्कीला चॅलेंज करत नाही आहे. टू गेट सच काइंड ऑफ काम डॉग बिहेवियर, हे सिग्नल डॉगकडनं घेण्यासाठी पहिले तर तुम्हाला स्वतःला काम होणं गरजेचं आहे. If you are angry, if you are nervous, if you are excited, how come your dog will get calm? So I always say, you be calm. बऱ्याचदा कसं होतं, सपोज डॉग अंगावर उडी मारतोय, राईट, त्याला एक्साइटमेंटमुळे उडी मारतो. इथं एक्साइटमेंट आहे, दुसरं काही कारण नाही. वाय डॉग जम्प्स ऑन पीपल? बिकॉज इज एक्साइटेड. आता तुम्हाला त्याला शांत करायचं आहे, आपण काय करतो, नो नो नो, डोंट गेट दम, सिट. यू युअरसेल्फ इज एक्साइटेड. किंवा कोणी घाबरलेला असेल, यू गेट पॅनिक, यू गेट फिअरफुल. हाऊ कम दॅट डॉग विल गेट काम, राईट? सो फर्स्ट ऑफ ऑल यू शुड बी काम. फॉरगेट दॅट समवन इज जम्पिंग ऑन यू. मी जे डॉगला घाबरतात त्यांना मी नेहमी हे सांगतो की जर तुम्ही डॉगला घाबरताय, थोडंसं अवघड आहे त्यांच्यासाठी हे करणं, पण द बेस्ट वे आहे की तुम्ही डॉग तिचं अस्तित्वच ना करा की तिथे डॉगच नाही, बघूच नका त्याच्यावर. ऑटोमॅटिकली तुमची बॉडी हे काम होते अँड डॉग सीज यू ॲज अ नॉर्मल पर्सन. अनफॉर्च्युनेटली फेअरफुल जो असतो ना, तो डॉगकडे स्टेअर करतो, हा उठतोय का, हा माझ्याकडे येतोय का, अँड यू आर स्टेअरिंग. डॉग हे सस्पिशियसली घेतो, वाय ही इज स्टेअरिंग ॲट मी, राईट? आणि मग डॉग तुम्हाला स्टेअर करायला लागतं टू चेक इट आउट की तुम्ही का स्टेअर करताय. आणि जेव्हा डॉग स्टेअर करतो तुमची भीती अजून होते, मग तुम्ही असे साईडनी जाण्याचा प्रयत्न करता. डॉग टेक्स इट ॲज ए, कारण तुम्ही त्याच्या स्टेअर करत साईडनी जात आहे, डॉग टेक्स इट ॲज यू आर टेकिंग अ स्ट्रॅटेजिकल पोझिशन टू अटॅक ऑन, कारण का मागून अटॅक होत, राईट? आणि मग तो सगळा पॅनिक सिच्युएशन क्रिएट होतो. बेसिकली टू हॅव अ काम डॉग हे फक्त सायकोलॉजिकल नाही आहे, हे फिजिकल पण आहे. इफ यू गिव्ह अ गुड एक्सरसाइज ही फिजिकल आणि मेंटल दोन्ही आहे, ऑटोमॅटिकली तुमचा डॉग हा काम करतो. बऱ्याचदा माझ्याकडे जे ॲग्रेशनच्या केसेस येतात,
त्यांना तर मी काही डाएट विचारतो. युजली डाएटमध्ये फारसा प्रॉब्लेम नसतो, पण तिथे फिजिकल आणि मेंटल स्टिम्युलेशन नसतं. जो एक सरळ साधी सोपी गोष्ट, ज्या प्राण्यामध्ये ना बदन में जान है ना मन में कुछ करने की इच्छा है, व्हाट दैट एनिमल विल डू? रेस्ट. So to have a calm dog, give a sufficient level of physical exercise, give a sufficient level of mental exercise, automatically your dog will be calm and will show all these body signals. विक्रांतजी, आपण म्हणजे त्यांचे डोळे असतील किंवा त्यांचा चेहरा असेल, तर याचं निरीक्षण नेमकं कसं करावं, म्हणजे त्याबद्दल थोडी सांगाल का माहिती? ओके, मी मुद्दामून परत एकदा ह्याही प्रश्नाचं उत्तर देताना सांगतो की सर्व बॉडी पार्ट्स बघावे लागतात. कुठलंही एकाचं बघून चालत नाही. एक दुसरं परत एकदा रिपीट करतो, हे ब्रीड टू ब्रीड चेंज होतं, कारण का आय पोझिशन्स पण आय शेप्स पण चेंज होतात. त्याच्यामुळे हे समजलं थोडंसं अवघड आहे. इफ युअर डॉग इज सबमिसिव्ह, इफ युअर डॉग काम, यू कॅन सी रिलॅक्स आईज, सॉफ्ट आईज, राईट. इफ युअर डॉग इज नर्वस, राईट, त्यावेळेला तो तिरक्या नजरेने बघतो, तिरकत डोळे असतात त्याचे. जेव्हा तुमचा डॉग हा खूप घाबरला आहे, टेरिफाईड आहे, तेव्हा तो त्याच्या डोळ्यांचे मॅक्सिमम व्हाईट पार्ट जो आहे तो दाखवतो. आपल्या डोळ्यात जसा व्हाईट पार्ट आहे तसं त्याच्या डोळ्यात असो, तो व्हाईट पार्ट जास्त प्रॉमिनंटली दिसतो तुम्हाला त्याच्या डोळ्यांमध्ये. तो टेरिफाईड झालेला डॉग आहे तो अतिशय. सो पूर्वी ना डॉमिनन्स थेरी वापरली जायची डॉक्टरांना, मारून मुटकून. सो ते जे डॉग असायचे ना, ते त्याला हाक मारलं, ती चोखचेन दिसली का तो हे आईस सिग्नल्स तो द्यायचा. At the same time, if dog is excited, you can see light in his eyes, right? Sparkle एक प्रकारचा दिसतो त्याच्या डोळ्यांमध्ये. आणि नॉर्मल पोझिशन असतात, फुल ओपन जे डोळे असतात ते असतात. आणि डॉग जर ॲग्रेशनमध्ये असेल तेव्हा तो ते डोळे मोठे करतो, जसं आपण रागाला आपले डोळे मोठे होतात, राईट. सो सिमिलरली त्याचेही डोळे तसेच होतात. समटाईम्स जेव्हा डॉग घाबरलेला असतो किंवा तो अवॉइड करतो, अवॉइडन्स जेव्हा दाखवतो, तेव्हा ना तो त्याचे डोळे बारीक करतो आणि तो आय कॉन्टॅक्ट मेंटेन नाही करत. ही इज अवॉइडिंग. आपण जसं एखाद्याला अवॉइड करतो, रस्त्याने चालताना कोणतरी अनवॉन्टेड पर्सन दिसला तर आपण जसं त्याच्याकडे बघत नाही, तसं तो डॉग दुसरीकडे बघायचा प्रयत्न करत असतो. आपण बघतो की जी कुत्रे असतात ते ना वेगवेगळ्या प्रकारे भुंकतात, म्हणजे त्यांची भुंकण्याची पण अनेक प्रकार आहे की ते नक्की समजत नाही. म्हणजे अगदी तो कधी वेगळा आवाज काढतो, कधी जोरात ओरडतो, कधी हळू ओरडतो. तर मग हे भुंकण्याचे जे प्रकार आहे आणि नेमका त्याचा अर्थ काय, त्याविषयी आम्हाला सांगा प्लीज. भुंकण्याचे खूप प्रकार आहेत आणि डॉग भुंकतोय म्हणजे तो ॲग्रेसिव्ह आहे असं नाही आहे. भुंकणं ही संवाद साधण्याची त्याची नॅचरल प्रोसेस आहे. जर डॉग भुंकला नाही तर व्हॉइस मॉड्युलेशन वापरेल कसा, बॉडी लँग्वेज तो दाखवतोय तो, राईट. सो त्याच्यात खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याचे काही इंग्लिश बार्किंग हा शब्द जरी नसला तरी एक प्रकारचं ते व्हॉइस मॉड्युलेशन आहे, कम्युनिकेशन आहे. तर सगळ्यात पहिले हॅपी डॉग जो असतो ना, त्याचं बार्किंग तुम्हाला एक्साइटमेंट जाणवते त्याच्या बार्किंगमध्ये. मे बी आय हॅव टू मिमिक दॅट, जर मी करू शकलो तर ही इज लाईक या टाईपमध्ये ते त्याचं बार्किंग असतं. परत एकदा ब्रीड टू ब्रीड हे बार्किंग बदलतं. काही ब्रीड ज्या बॅडिंग ब्रीड आहेत त्यांचा आवाज हा थोडा जाड असतो, भारदस्त असतो. त्यात ज्या छोट्या ब्रीड आहे, चिवावा, लासायॅप्स वगैरे, त्यांच्या आवाजात ना शार्पनेस असतं, त्यामुळे हा साऊंड थोडासा आपल्याला वेगळा वाटतो. सो हा जो शार्पनेस येतो तो छोट्या ब्रीडमध्ये येतो. अच्छा. आणि ती जर ब्रीड मोठी असेल तर थोडासा असा वजनदार आवाज येतो. पॅटर्नवर लक्ष द्या तुम्ही. जर डॉग ॲग्रेसिव्ह असेल तेव्हा मग ती कुठलीही ब्रीड असेल त्याच्यामध्ये तुम्हाला तो ठामपणा, तो टेन्शन जाणवतो. सो इट्स लाईक या टाईपमध्ये तो जाड पद्धतीने असा गोळा फेकल्यासारखा त्याच्या तोंडातनं ते आवाज फेकला जातो. सो दॅट्स सिरियसनेस त्याच्या तो आवाजात जाणवतो तुम्हाला. डॉग जर पेनमध्ये असेल किंवा डॉग जर स्ट्रेसमध्ये असेल, अँझायटी असेल, तर तो एक प्रकारचं वायनिंग करतो.
ती कुठल्याही प्रकारची अँझायटी असू शकते, फिअर असू शकतं किंवा पेन, त्यांना काही दुखत असेल तर तो वायनिंग करतो, या टाईपमध्ये वायनिंग असतं. डॉगला जेव्हा डिस्टन्स कम्युनिकेशन करायचं असतं तेव्हा तो हाऊलिंग करतो, बरोबर. लाईक गोल्ला. त्यांचे पूर्वज आहेत, ते जेनेटिक्स इथं काम दाखवतात. आणि डॉग जर नर्वस असेल, नर्वस बार्किंग जे असतं, नर्वस बार्किंग हे बार्किंग आणि हाऊलिंगचं कॉम्बिनेशन असतं. सो तो थोडंसं बार्क करतो आणि ॲट द एंड तो थोडंसं हाऊल करतो. तुम्ही स्ट्रीट डॉग्स येतात बघा, त्यांचं हे बार्किंग या पद्धतीचं असतं, राईट. आणि जर तुम्ही जवळ येत गेलात तर ते मागे मागे एक तर सरकतात किंवा पुढे येतात, थांबतील, परत मागे जातील, थांबतील. सो जवळजवळ 7 ते 8 प्रकारचे वेगवेगळे बार्किंगचे प्रकार आहेत. जे पेट पॅरेंट्स आहे किंवा म्हणजे जे मालक आहे कुत्र्यांचे, तर ते त्या कुत्र्यांची बॉडी लँग्वेज वाचू शकतात का? म्हणजे काही त्याच्यासाठी काही तुम्ही माहिती सांगू शकाल की नक्की आपण कसं काय ते करायचं? ओके. एक तर सगळ्यात पहिले की आपण कुठली ब्रीड घेत आहोत त्या ब्रीड संदर्भात इंटरनेटवर आजकाल ऑथेंटिक वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला त्यांच्या बॉडी लँग्वेजबद्दल पिक्चर्स वगैरे सकट बरीचशी माहिती अवेलेबल आहे. माझी रिक्वेस्ट आहे सर्व पेट पॅरेंटला की प्लीज जी कुठली ब्रीड आपल्याकडे आहे, घेण्याचा विचार करत आहात, प्लीज त्याच्या बॉडी लँग्वेजबद्दल पहिले अभ्यास करा. हे खूप महत्त्वाचं आहे, राईट. हे एवढ्यासाठी महत्त्वाचं आहे की त्याची बॉडी लँग्वेज तुम्ही समजल्यानंतर त्याच्या डोक्यात काय चाललेलं आहे, तो काय विचार करतोय, याचा विचार तुम्ही करू शकता. अदरवाईज इट्स ऑलवेज अबाउट मला असं वाटलं की त्याला हे पाहिजे, पण त्याला खरंच पाहिजे का हे आपण विचार नाही करत, कारण का आपल्याला ते कळलेलं नसतं आणि मग त्याच्याने मिसकम्युनिकेशन्स क्रिएट होतात. मी आता ज्या ज्या तुम्हाला इयर पोझिशन, टेल पोझिशन सांगितल्या, टोटल बॉडी पोश्चर असेल, त्यातला स्टिफनेस, त्यातला सॉफ्टनेस, आय पोझिशन्स असतील, या सगळ्यांचा अर्थ कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं, मी जशी नावं सांगितले तर ते आपण जोडलं की हे सगळं जर असेल तर तो डॉग काय आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तो पपी असेल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. ते फक्त पेट करण्यासाठी नाही, ते ओ माय बेबीसाठी नाही म्हणत आहे, टू ऑब्झर्व यू. ओके, राईट. त्याला भूक लागल्यावर नक्की तो काय करतो, त्याला जेव्हा पॉटी युरिन आलेली असते तेव्हा तो नक्की काय बॉडी लँग्वेज देतो आहे. असं कधीच नाही की आला डॉग नाही युरिन पॉटी करून गेला. आपण काहीतरी रीड करत नाही. जेव्हा तो अँशियस असतो, सेपरेशन अँझायटी असेल कुठल्याही प्रकारची, तेव्हा तो काय साईन देतो, घाबरलेला असेल. आणि हे समजणं पपीहूडमध्ये हे खूप सोपं असतं, कारण का त्यावेळेला ना त्या पपीला कुठले अनुभव नसतात, जे येतात ते नवीन नवीन असतात. जी रिॲक्शन मिळते ना ही खूप नॅचरल रिॲक्शन असते. जमलं असतं तुम्ही त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड्स करा. आय विल रेकमेंड पेट पॅरेंट्स त्याच्या पपीहूडचे, त्याच्यामुळे ते व्हिडिओज 10 वेळा बघा, एक एक व्हिडिओ 10 वेळा बघा. सो इट्स लाईक अ स्टडी युअर डॉग्स बॉडी लँग्वेज. If you study your dog's body language, then you can able to understand what's going on in his mind. And if you can read that, if you can read your dog's mind, there will be no confusion. There will be no miscommunication. मी हे नेहमी बघितलं गेलेलं आहे. डॉग हा माणसाचा दी बेस्ट फ्रेंड आणि हे सगळं आजकाल तर कोणी बोलत नाही. ही जुनी कन्सेप्ट झाली खूप. पण का बोलत नाही, किंवा आज नाही तर उद्या कधी ना कधी माझ्यासारख्या त्रयस्थाला बोलावलं जातं की माझ्या डॉगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याला ते नीट करा. मी हे नेहमी पाहिलेलं आहे की मनुष्य त्याच्या डॉगला समजून घेण्याचा प्रयत्न देखील करत नाही. ही हॅज ग्रँटेड इट. सो इफ माय डॉग ग्राउल्स, गुर्र, हे केलं, आपल्याला राग येतो. माझ्यावर बस, मी खायला प्यायला देतो, अरे ते ग्राउलिंग म्हणजे ॲग्रेशन नाही आहे. ते ग्राउलिंग, मी मगाशी सांगितलं ॲग्रेशनचं बार्किंग काय असतं. ग्राउलिंग इज जस्ट सेइंग जे काही आहे ना ते मला आवडलेलं नाही, आणि तरी जर तुम्ही ते काही गोष्टी करायला गेलात तर मग ते ग्राउलिंगची इंटेन्सिटी तो वाढवतो. हाय ग्राउलिंग करतो, मोठा आवाज काढतो, दॅट्स अ वॉर्निंग. जर तुमचा डॉग सांगतोय की लो व्हॉइसमध्ये ग्राउल करतोय, त्याला नाही आवडत, डोंट डू इट. साधी सोपी गोष्ट आहे. जर तुमचा डॉग घाबरलेला आहे, डोंट गो टू पॅम्पर हिम. कारण का जर तुम्ही त्याला त्यावेळेला अफेक्शन दिलं तर त्याची भीती कमी नाही होणार आहे, त्याची भीती वाढणार आहे. कारण का त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये त्याला जे हवं आहे ते तुम्ही देताय. सो तो एक प्रकारचं मोटिवेशन आहे की तू ना असा राहा, छान घाबरत राहा मोठ्या आवाजाला,
मी तुला प्रेम देत जाईल. माणसासारखा डॉग विचार नाही करत. त्यामुळे तुमचा जसा प्रॉब्लेम आहे ना ह्युमन्सचा, की बाबा तुम्ही ह्युमन आहात, ह्युमनसारखा विचार करून डॉगशी डील करताय, त्याच्याशी कम्युनिकेट करताय. एक्झॅक्टली सिमिलर डॉगचा तोच प्रॉब्लेम आहे की तो डॉग आहे तो ह्युमन नाही आहे, तो ह्युमनसारखा विचार नाही करू शकत. आणि मग त्यातून जे मिसकम्युनिकेशन होतं तिथून हे रिलेशन खराब होतं. मला सांगा, दोघांच्या रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट त्याला केव्हा मध्यस्थी करावी लागते? दोघांपैकी एक दुसऱ्याला समजू शकत नसेल किंवा दोघंही एकमेकांना समजू शकत नाही, मग माझ्याकडे ट्रस्ट येतो, तो म्हणतो बाबा डॉगला असं नाही असं करायचं आहे, बाबा माणसाला असं नाही असं म्हणायचं आहे. एवढंच आम्ही काय ते करू शकतो. हे समजून घेतल्यानंतर तिथून पुढचा संसार तर तुम्हालाच करायचा आहे. धन्यवाद विक्रांतजी, खूप सारी माहिती आपण दिली आणि ही माहिती आपल्या पेट पॅरेंट्सना नक्कीच उपयोगी पडणार आहे. तर प्रेक्षको, कसा वाटला आजचा एपिसोड आम्हाला नक्की कळवा कमेंट्समध्ये. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर लवकरच भेटूया पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.